हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. आणि हा आहे माझा सेकंड मिनी व्लॉग. तर बाकी कशाचं टेन्शन नसेल तरी ह्या केसांचं टेन्शन म्हणजे पाठ सोडत नाही आहे. केस खूप गळत आहेत आणि त्याच्यासाठीच घरच्या घरी थोडासा उपाय केला आहे, तर तेच आता मी लावून घेते आहे आणि थोडासा मसाज करून केस बांधून घेणार आहे. त्याच्यानंतर पुढची कामं आहेतच आपली, जो रोजचा पसारा पडलेला असतो तो आवरायचा आहे. आणि ही कामं एवढी म्हणजे का पडतात कळतच नाही. रोजच्या रोज तितकंच आवरायचं तरी तितकंच पडलेलं असतं आणि त्यात वाढीव कामं एवढी झाली आज की गोंधळात गोंधळ सगळा चालू होता. तर माझ्याकडून पडद्याचा पाईप सटकला आणि ते सगळंच खाली आलं. तर त्याच्यात ही मुलं मध्ये मध्ये येऊन डिस्टर्ब करत होती, काम माझं वाढवून ठेवत होती. आणि आता मी इकडं बेडरूम आवरायला घेतला तर त्यांनी तिकडं हॉलमध्ये भरपूर काही पसारा करून ठेवला आहे. त्याच्यात ह्या नवरात्रीला घालायला काढलेल्या साड्या वगैरे, म्हणजे एक एक काम हाताने आपण वाढवून ठेवलेलं आहे, पण ते पण जिथल्या तिथं ज्या त्यावेळी करणं गरजेचं आहे. तर बेडरूम आवरून घेत घेत आता त्यांना मी इकडून तर पाठवलं आहे मुलांना. बघूया हॉलमध्ये पण तेवढंच काहीतरी करून ठेवलेलं असणारे उद्योग. त्याचा बेडवरचा पसारा तर सगळा आवरून झालेला आहे. आणि त्याच्यानंतर घालायचं होतं बेडवर बेडशीट, कारण दिवसभर मुलांना इकडंच अभ्यासाला वगैरे बसवते. हॉलमध्ये खूप थंडी वाजते, पावसाचं वातावरण आहेच. आणि हे आवरून घ्यायची गडबड एवढी होती की जायचं होतं मुलांच्या स्कूलमध्ये. दांडिया नाईट्स होतं आणि कसं बस आता बेडरूम आवरून झालेली आहे. हॉलमध्ये येऊन बघितलं तर तितकाच पसारा करून ठेवलेला, सगळ्या सोफ्यावरच्या उशा खाली ठेवलेल्या. अभ्यासाच्या नावाने बुक काढून घेतल्या होत्या, पण इकडं काढत होते झोपा, पाहू शकताय. आणि मग हे सगळं आवरून घेऊन आता घेतला आहे झाडू मारायला. झाडू वगैरे मारून झाल्यानंतर जायचं होतं किचनमध्ये पण भांडे तर राहिलेच होते घासायचे, पण अजून एक वाढीव काम झालं ते म्हणजे फ्रीजमधून आलं होतं एवढं सगळं किचनमध्ये पाणी. तर हे पाणी आलं कारण लाईट गेली होती 3-4 तास आणि त्यात झालेला बर्फ सगळा वितळून गेला. तर हे कसं बसं सगळं आवरून घेतलं आहे, भांडे घासून घेतले, पाणी सगळं पुसून घेतलं, किचन पुसलं आणि मग मी रेडी झाले स्कूलमध्ये जाण्यासाठी. तर इतक्या सगळ्या गोंधळानंतर मला रेडी व्हायची इच्छा राहिली नव्हती. साधा सिंपल ड्रेस घातला. बाहेर एवढा पाऊस होता, पण जायच्या वेळी पण ह्यांनी गोंधळ घातलाच. एकाचं आय डी कार्डच सापडत नव्हतं, तर मग मागच्या वर्षीचं आय डी कार्ड घातलं आणि गेलो. कारण नसतं आय डी कार्ड तर तिथं 100 रुपये भरायला लागले असते. आणि असं काहीतरी एन्जॉय करत करत म्हणजे करतच होतो तोपर्यंत आला पाऊस. पाऊस इतका आला की घराकडे निघायला लागलं आणि एवढं सगळं भिजून आलो. तर चला, इतकं सगळं झाल्यानंतर संध्याकाळी आता बाकी काही दाखवायची इच्छाच राहिली नाही आहे. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.